आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कन्व्हर्टेड बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट या नावाने मिळायला पाहिजे. तर अनुसूचित जातीचा आहे का, त्याचं होम आल्यानंतर जर पुढे चालून त्याला विचारलं की तुम्ही पूर्वाश्रमीचे कोणते आहे, तर पूर्वाश्रमीचा तो महार जातीचा होता ही वस्तुस्थिती आहे, तर ते त्याला सांगावं लागेल. उपवर्गीकरण हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहे. त्या पंक्तीत सर्वांनी मिळून आपण कार्यक्रम केला तर पंक्तीत जेवायला जाणार पण वर्गणी मात्र देणार नाही, अशासारखा हा प्रकार आहे. जय भीम. आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सातत्यानं जनगणनेचा प्रश्न आणि उपवर्गीकरणाचा प्रश्न, अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण अबकडचा प्रश्न फार गाजतोय आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहेत. तर आपण उपवर्गीकरण ते जनगणना हा थोडासा प्रवास समजून घेऊया. तर माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट अनिल वैद्य, माजी न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्याकडून आपण ह्या गोष्टी समजून घेऊयात. सर, कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने, की उपवर्गीकरण हे राज्याच्या अखत्यारीत तुम्ही करू शकता. तर सगळ्यात पहिले उपवर्गीकरणावर आपली भूमिका काय याबद्दल स्पष्टीकरण करावं. जय भीम. उपवर्गीकरण हे अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये करण्यासाठी करता येतं. प्रत्येक राज्याला असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2024ला जसंही उपवर्गीकरण करण्याचा ऑर्डर आला तसंच त्यांनी एक समिती बनवली, त्याला न्यायमूर्ती अनंत बदर समिती म्हणतात आणि त्या समितीच्या अंतर्गत उपवर्गीकरणाच्या दृष्टीनं अहवाल तयार केला. बाकी राज्यामध्ये उपवर्गीकरण करणं सुरू झालं आणि काही राज्यांनी उपवर्गीकरण त्यांनी केलंसुद्धा. तर उपवर्गीकरण म्हणजे काय, तर अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, त्या 59 जातीमध्ये विभागणी करणं. मग 59 जातीमध्ये 13% आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये 1965 पासून दिले जाते. तर त्या 13%मध्ये मातंगांना वेगळं, चर्मकारांना वेगळं, बौद्धांना वेगळं असं करणे म्हणजे उपवर्गीकरण. तर ही मान्य राज्य सरकार हे करू शकते असं ठरल्यानंतर हा मुद्दा असा ऐरणीवर आलेला आहे की बाबासाहेबांना सर्व अनुसूचित जाती, संपूर्ण बहुजन समाज हा एकसंघ ठेवायचा होता. परंतु उपवर्गीकरणामुळे बाबासाहेबांच्या मूळ हेतूला छेद बसतो. म्हणून ही उपवर्गीकरण हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहे. दुसरं असं की काही जातींचं म्हणणं आहे की आमची प्रगती एका जातीमुळे नाही झाली. तर इथे सुप्रीम कोर्टाचंही म्हणणं असं आहे की कोण्या जातीची किती प्रगती झाली, त्याचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास, नोकऱ्यांचा विकास किती झाला, त्याला म्हणतात इम्पेरिकल डाटा. हा इम्पेरिकल डाटा जर घेतला तर त्या डाट्याच्या आधारे तुम्ही काहीतरी म्हणू शकता का बा यामध्ये काही जाती मागं राहिल्या, काही जाती पुढे गेल्या. परंतु परिस्थिती अशी आहे की इथली कुठलीही जात संपूर्ण त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचं आरक्षण भरलेलं नाही. म्हणजे बौद्ध पूर्ण पुढे गेले का, तर नाही. त्यांची लोकसंख्या 8 ते 9% आहे. नोकऱ्यांमध्ये प्रमाण 5.7% मागे सांगितलं जात होतं. म्हणजे कुठल्याही जातीचं त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकरीमध्ये प्रतिनिधित्व नाही आहे. म्हणजे बॅकलॉग अजूनही कायम आहे. पूर्ण 13% जो अनुसूचित जातीचा आहे तोच बॅकलॉग पूर्ण झालेला नाही आहे. तर प्रत्येक जातीची सुद्धा लोकसंख्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकरीमध्ये नाही. बॅकड्रॉप ज्याला म्हणतात, शाळा सोडण्याचं प्रमाण काही जातीमध्ये जास्त आहे. तर मातंग समाजात 62% आहे, तर बौद्ध समाजामध्ये काही 42% आहे. म्हणजे प्रत्येक जातीमध्ये सुद्धा ते शाळा सोडण्याचं प्रमाण आहे, अशिक्षितांचं प्रमाण आहे. आता बौद्धांमध्ये थोडं शिक्षण वाढलं म्हणजे काय, 10वी-12वी शिकलेले लोक आहेत, म्हणजे काय खूप शिक्षण झालं असं नाही आहे. पदवीधर किती आहेत, फार कमी आहेत. बेकारीचं प्रमाण, आज PhD झालेले, इंजिनियर झालेले मुलंसुद्धा बौद्ध समाजामध्ये बेकार आहेत. सगळ्या जातीमध्ये 59 जातीमध्ये सारखीच परिस्थिती आहे. असं काही नाही की कोण्या जातींनी मागे टाकलं आणि कोणी पुढे गेलं. तर हा बाबासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन केलेला निर्णय आहे. महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकरी विचारांचं नेहमी विचार राहिलेले आहे. हा समतेचा महाराष्ट्र आहे. इथं छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्य केलेलं आहे. फाटाफुटीचं राजकारण आपल्या
समाजकारण किंवा सेवा इथे नाही आहे, प्रशासन नाही आहे. म्हणून हा विचार अगदी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात जातो. म्हणून इथे महाराष्ट्रात उपवर्गीकरण होऊ नये असं माझं मत आहे. बरं, या उपवर्गीकरणाचा खरंच कुणाला फायदा होणार आहे का? ज्या पद्धतीने लोक असं म्हणतात की उपवर्गीकरण झालं तर फायदा होईल, तर याचं नुकसान काय आहे? उपवर्गीकरणामुळे जाती जातीमध्ये भेद होतील, गट होतील. आणि आता 13% आरक्षण आहे, त्या 13%मध्ये 2% आरक्षण जर मातंग समाजाला 2% त्यांची लोकसंख्या आहे, तर 2%वाला पण 13%मध्ये अप्लाय करू शकतो. त्याला स्कोप आहे. प्रत्येक जातीला जास्तीत जास्त सध्याच्या परिस्थितीनुसार जास्तीचा स्कोप आहे. परत एखाद्या विषयी जर अन्याय अत्याचार झाला तर सगळ्या अनुसूचित जाती जमातीचे लोक त्यामध्ये सहभागी होऊ शकतात, त्याच्या अन्याय अत्याचाराला मुकाबला करू शकतात. असं जर भेद झाले तर ते कोण म्हणणार आता त्या गटात आहे, कोण म्हणते चर्मकारांवर अत्याचार झाला, जर बौद्धांना वाटेल की बा आम्हाला काय करायचं. आज ही परिस्थिती नाही, ही पण मानसिक परिस्थिती अशी त्यामुळे विघटित होते. हा त्याच्यामध्ये धोका आहे. आणि असं यामध्ये एका गटाला देणं आणि दुसऱ्या गटाला न देणं हे पुढे चालून जे होणार आहे त्यामध्ये फार मोठा धोका होणार आहे. याच्यामध्ये एक जे आहे, जे अजून रोस्टर पद्धतीवर कोणीच बोलत नाही आहे, ते या रोस्टर पद्धतीमुळे आजच आम्हाला म्हणजे SCला आरक्षणाचा फायदा घेता येत नाही आहे रोस्टर पद्धतीमुळे. तर पुन्हा या रोस्टरमध्ये कशा पद्धतीने हे करणार? हा रोस्टरचा मुद्दा फार गंभीर मुद्दा आहे. तर ज्या समाजानं किंवा अनुसूचित जातीच्या जागा राखीव राहील, ज्यांनी आधी फायदा घेतला किंवा जो त्या जागेवर होता, त्याच्यानंतर दुसऱ्या रोस्टरचा नंबर येईल. आणि म्हणून एखादा समूह ज्यांनी आधी नोकरी केली आहे त्याला नेहमीसाठी तिथे जागा रिक्त होणार नाही. हा फार मोठा त्यामध्ये धोका आहे. अजून यावर सरकारची पण क्लॅरिफिकेशन पूर्णपणे नाही आहे. अजून काही रिपोर्ट आलेला नाही, अहवाल आलेला नाही, परंतु लोक सतर्क होऊन त्याचा विरोध करत आहेत. त्याच्यावर हरकती मागितलेल्या होत्या, बऱ्याचशा हरकती गेलेल्या आहेत. बरं, यालाच जोडून आता पुढे जो मुद्दा येतो की बा अनुसूचित जातीमधलं जे आपलं जो प्रमाण आहे, लोकसंख्येचं प्रमाण, हे जर कमी झालं तर आरक्षण कमी होईल. अशा पद्धतीने सुद्धा आता जनगणनेच्या मुद्द्यावर सातत्यानं बोललं जात आहे. तर नेमकं जनगणना आणि बौद्धांच्या संदर्भामध्ये ही अतिशय जटिल अशी प्रक्रिया झालेली आहे. तर यावर तुमचं काय मत आहे? आता कधी नव्हे अशी जनगणना ही 2026ची आहे. कारण वर्गीकरण आणि जनगणना हे एकमेकाच्या हातात हात घालून असलेले मुद्दे आहे. कारण आता पूर्वी असं होतं की अनुसूचित जातीची टोटल जनसंख्या पाहिल्या जात होती की महाराष्ट्रामध्ये किती टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे. मागे आता 11.8% 2011च्या जनगणनेमध्ये काउंट केले होते. तर 13%मधून काही कमी होत नव्हतं. परंतु आता परिस्थिती अशी आहे की वर्गीकरणाचा मुद्दा पुढे आल्यामुळे वर्गीकरण समजा आता बदर अहवालांनी कमी दिलं किंवा जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर देण्याचं ठरलं आहे, म्हणजे अजून स्पष्ट काही लोकांना कळत नाही की बा बौद्धांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देणार आहे, काही अनुसूचित जातीची टोटल त्याचं आरक्षण होणार नाही. चर्मकारांना त्यांच्या लोकसंख्येच्या, मातंगांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देणार आहे. म्हणून प्रत्येक समाजाची एक्झॅक्ट लोकसंख्या समोर आली पाहिजे. म्हणजे जर समजा बौद्ध 10.5% असं काही म्हणतात तर 10.5% त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. बौद्ध जर 8% असेल तर त्यांना 8% आरक्षण मिळायला पाहिजे. 9% असेल तर 9% मिळायला पाहिजे. पण तेवढी संख्या भरली पाहिजे ना त्याची. ती संख्या जर तेवढी आली नाही तर त्याला तेवढं आरक्षण मिळणार नाही. हा वर्गीकरणामुळे जनगणनेशी असलेला गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे जनगणनेमध्ये जर तुम्ही अनुसूचित जातीचा प्रवर्गातला नोंद कराल तरच त्या समाजाची लोकसंख्या वाढेल, अनुसूचित जातीमध्ये गणना होईल. धर्मबौद्ध सांगितल्यानंतर अनुसूचित जातीचा आहे का, त्याचं हो आल्यानंतर जर पुढे चालून त्याला विचारलं की तुम्ही पूर्वाश्रमीचे कोणते आहे, तर पूर्वाश्रमीचा तो महार जातीचा होता ही वस्तुस्थिती आहे, तर ते त्याला सांगावं लागेल. तरच तो अनुसूचित जातीमध्ये नोंदल्या जाईल, नाही तर नोंदल्या जाणार नाही. आणि त्यामुळे काय होणार की एकंदरीत जी त्या समूहाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या कमी होईल.
आणि मग त्याचा फटका कशाला बसेल तर त्याचा फटका त्या टक्केवारीला बसणार. म्हणजे जर समजा बौद्ध समाजाला 8% आरक्षण मिळायला पाहिजे तर ते 8% आरक्षण मिळणार नाही, त्याच्यामुळे लोकसंख्या कमी तर त्याचं आरक्षण कमी. बरं, न सांगणारा सुद्धा आरक्षण घ्यायला जाणार. जो म्हणतो की मी जात सांगणार नाही तो आरक्षण घ्यायला मात्र जाणार. आणि म्हणजे एका शब्दात सांगायचं तर जर एखादी पंगत आहे, त्या पंक्तीत सर्वांनी मिळून आपण कार्यक्रम केला तर पंक्तीत जेवायला जाणार पण वर्गणी मात्र देणार नाही, अशासारखा हा प्रकार आहे. धर्मांतरामुळे आपलं अस्मिता जागृत झाली, आपण आता बौद्ध मार राहिलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण धर्मांतरित बौद्ध म्हणून एक समूह नावाने, कारण धर्मांतरित बौद्ध ही काही जात नाही किंवा धर्मांतरित बौद्ध हा काही धर्म नाही आहे. आणि आरक्षण हे धर्माच्या आधारावर मिळत नाही परंतु समूहाच्या आधारावर मिळतं. धर्मांतरित बौद्ध हा धर्म नाही आहे. आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कन्व्हर्टेड बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट या नावाने मिळायला पाहिजे. आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कन्व्हर्टेड बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट या नावाने मिळायला पाहिजे. परंतु अनुसूचित जाती जर कोणाला समजल्या जाते, जो अनुसूचीमध्ये असतो, अनुसूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट शब्द जर आला असता, हा काही धर्म नाही जातही नाही, हा समूह आहे. अनुसूचित जाती म्हणजे काय, एखादी जात किंवा समूह, हा समूह जर आला असता तर आपल्याला मार सांगायची गरज राहिली नसती. त्यासाठी आम्ही 10-12 वर्ष प्रयत्न केले, बुक्स लिहिले, निवेदनं दिले, परंतु तो समूह सूचीमध्ये आला नाही. त्याला आता सरकारने लक्ष दिलं नाही आणि आम्ही तेवढं सिरियस घेतलं नाही. काही लोकांनी आता त्याला ताकद कमी पडली समजा, तर हा समूह जर आला असता तर आपल्याला मार सांगायची गरज राहिली नसती. परंतु हा समूह सांगून, असा समूह जर सांगितलं, त्यांनी जर विचारलं तुमची जात काय, अनुसूचित मुला, तुम्ही म्हणाल मी बौद्ध आहे, तुम्ही म्हणाल SC आहे, तुम्ही म्हणाल मी कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहे, त्याची नोंद होणार नाही. म्हणून विशिष्ट जात सांगूनच त्याची नोंद करावी लागेल. आता यामध्ये हे सांगण्याचं कारण वर्गीकरण हे आहे. पूर्वी आता कोणी काय सांगितलं तर 13% काही कमी होत नव्हतं, परंतु आता त्या समूहाची लोकसंख्या जेवढी सांगाल त्यानुसार टक्केवारी मिळणार, म्हणजे आरक्षणाची टक्केवारी मिळणार. आणि म्हणून हे या प्रकारे आता आपल्याला परिस्थितीनुरूप, आपली इच्छा नसतानासुद्धा परिस्थितीनुरूप कायदा ज्याप्रमाणे आहे, म्हणजे संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 नुसार, म्हणजे कायद्यानुसार वागावं लागेल. आपण अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार आपली नोंद करून आपली संख्या कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. काही लोक म्हणतात की भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा. अरे मग बाबासाहेब काय म्हणतात, आरक्षण कशासाठी आहे म्हणतात? बाबासाहेब म्हणतात आरक्षण हे समतेसाठी आहे. आरक्षण जर समतेसाठी आहे, बाबासाहेब असंही म्हणतात की समतावाद्याचं ध्येय हे समता प्रस्थापित करणं आहे. मग आरक्षणाने प्रगती होऊन समता प्रस्थापित करणं हा त्यातला उद्देश जर असेल तर मग तुम्हाला आरक्षण वाचवावं लागेल. जे आहे तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला मिळालं पाहिजे. जर कायदे बदलले, ही परिस्थिती 2024 पूर्वी नव्हती, त्यामुळे हे आम्ही सांगत नव्हतो. पण 2024ला जसाही हा निर्णय आला तेव्हापासून आपल्याला बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेणं गरजेचं पडलं आहे. आणि वर्गीकरणाचं हे संकट आपल्यासमोर असल्यामुळे आपल्याला येत्या जनगणनेमध्ये योग्य ती नोंद करावी लागणार आहे. धन्यवाद सर, आपण यावर सविस्तर अशी माहिती दिली आणि एक लोकांना एक क्लॅरिफिकेशन दिलं की आपण काय केलं पाहिजे. तर आपण आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि संपूर्ण हा जो विषय आहे हा समजून घेण्यासाठी सध्याच्या कायद्याच्या नुसार आपण या नोंदी कराव्यात एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. एकच मिनिट. आणि पुढे चालून आपण धर्मांतरित बौद्ध हा समूह अनुसूचीमध्ये यावा यासाठी जोरदार प्रयत्न करूया की जेणेकरून पुढच्या जनगणनेमध्ये आपल्याला अनुसूचित जातीतील पूर्वाश्रमीची जात लिहिण्याची गरज भासणार नाही. धन्यवाद. जय भीम.